सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि हा व्हिडिओ आहे आम्ही जेव्हा एंगेजमेंटला गेलो होतो तेव्हाचा. खूप दिवस झाले आणि मी व्हॉइसच दिला नव्हता व्हिडिओला म्हणून टाकला नाही. आणि ही आहे आमची खालची स्टोरूम, जिथे की आम्ही सगळा एक्स्ट्राचं सामान, आमची गिरणी वगैरे असती. आणि ते सामान बघता बघता बघा मला काय भेटलं. माझं लिपस्टिक पॅलेट एकदा मी ऑनलाईन बोलवलेलं आणि त्याच्यामधल्या 2-4 लिपस्टिक मी काढून घेतल्या आणि बाकीच्या अशाच पडलेल्या होत्या खाली. आणि मी यांना सांगत होते हे माझं लिपस्टिक पॅलेट बघा मला किती दिवसानंतर सापडलं. तर हे बोलतात मी तर खूप दिवसाचं पाहिलं होतं. आणि मग मी अशी चिडले होते ना की मला का नाही सांगितलं. आणि काय केलं ते पण तिथंच ठेवून आले हिंगोलीला. आणि आज संध्याकाळी आम्हाला निघायचं होतं पुण्याला, त्यामुळे हे माझे सगळे ट्रायपॉड, एवढे सारे ट्रायपॉड वगैरे घेतलेले होते यांनी माझ्यासाठी. मला जेव्हा रेसिपीजचे व्हिडिओ शूट करायचे होते तेव्हा त्यांनी एवढे सारे ट्रायपॉड्स, रिंग लाईट्स वगैरे, मग मी हे सगळे हिंगोलीत ठेवले होते. आणि मग आज मला घेऊन जायचे होते, त्यामुळं आम्ही सगळं काढून पुसून वगैरे घेतलं. आणि एवढं छान वातावरण झालं होतं ना, बघू शकता किती मस्त वातावरण आहे. मग वरती गेलो टेरेसवर आणि मस्त असे माझे व्हिडिओ काढत होते, हे फोटो काढत होते. एवढी छान हवा वगैरे होती ना, खूप मस्त वाटत होतं. आणि त्या दिवशी खूप जास्त हवा पण येत होती आणि खूप ठिकाणी पाऊस पण पडला होता. आणि दिवसभराचं तर एवढं ऊन होतं ना खूप जास्त. थोडेसे 2-3 फोटोज वगैरे काढले आणि मग हे गेले यांचं खाली. म्हणले चल तू पण लवकर खाली आहे, कारण खूप जास्त हवा पण येत होती. त्यामुळं मग मी खाली गेले. आणि मला या पायऱ्यावरून एवढी भीती वाटते ना चालायची, मी एवढं हळूहळू खाली जाते. आणि हे बघा आमची गॅलरी. आणि जे ते झाडं लावलेले आहेत ते कधी जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मी ते झाडं आणले होते आम्ही. त्या कुंड्या आणि झाडं एकदम छोटे छोटे होते तेव्हा. आणि आता बघा किती मोठे झालेत ते झाड. आणि काही तर खराब पण होऊन गेले. आणि हे आहे आमचं घर. आणि खाली मी व्हिडिओ शूट करत होते तेवढ्यात मला पप्पा दिसले. मग व्हॉइस ओव्हर करते आणि मला डिस्टर्ब करतात. इथे पप्पा दिसले मला. मग मी पटकन बाजूला झाले, कारण मला त्यांची लाज वाटते म्हणून. मग खाली गेले आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी मस्त अशी मसाला वांग्याची भाजी बनवली. खूप आवडते मला मसाला वांग्याची भाजी. चांगला मसाला असा केला आणि भाजी बनवली. तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी रेसिपी शूट करेन तुमच्यासाठी. आता तर मी काही केली नाही शूट, कारण की तिथे एवढं प्रॉपर शूट वगैरे नाही करू शकत मी, कारण मला पटापट कामं करायचे असतात त्यामुळं. मग नंतर मीठ वगैरे टाकून घेतलं आणि एवढी छान झाली होती भाजी, म्हणजे आवडली होती सगळ्यांनाच. म्हणून सांगते, मला तर आवडतीच ऑब्वियसली, आपल्या हातचं तर आपल्याला आवडतेच नाही का. मग भाजी वगैरे केली संध्याकाळी. मग काय माहिती हे काय बोलले होते मला. हां, मी कुल्फी नेली होती आणि हे खातच नव्हते त्यामुळं मी रडत होते. मला खूप लवकर रडायला येते. मग मी थोडंसं बाहेर गेले रागामध्ये. आणि खाली बघितलं तर बघा आई आणि ते आमचे किरायेदार काकू, त्या बाजूच्या काकू वगैरे सगळ्या मस्त अशा गप्पा मारत बसल्या होत्या. आणि हे जे हातामध्ये इन्व्हिटेशन कार्ड आहे त्या माझ्या सासूबाई आहेत, त्या वाचत बसल्या होत्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठले लवकर आणि इथे माई चहा पित येतात. त्यांना मी विचारते की चहा कसा झाला आहे, तर त्या बोलत आहेत चांगला झाला. पण मी म्हणलं मी बनवला नाही, कारण चहा आईने बनवला होता. मग आम्ही मस्त असा चहा वगैरे पिला. आणि आज आम्हाला जायचं होतं माझ्या माहेरी, माझ्या आईला भेटायला. आई तर नव्हती माझ्या आजीला भेटायला जायचं होतं. तर त्या अगोदर म्हणलं तिकडून यायला खूप उशीर होईल, त्यामुळं जायच्या अगोदरच म्हणलं बॅग वगैरे सगळं पॅक करून घेऊयात. आणि बघा माझ्या सासूबाईंनी किती काही दिले. सगळ्या डाळी वगैरे. अगोदर मी तुरीची डाळ घेतली, मग नंतर मुगाची डाळ घेतली. मुगाच्या डाळ 2 प्रकारच्या, एक भाजीमध्ये टाकाय, एक वरणासाठी. नंतर थोडेसे तांदूळ घेतले. आणि हे आहे बेसन पीठ. हे बेसन पीठ थोडंसंच घेतलं मी, कारण बॅग पण खूप जड होणार होती आमची. मग असंच सगळं सामान टाकलं. आईने सगळं अगोदर काढून दिलं आणि त्या मंदिरात गेल्या होत्या. मग मी बांधलं फक्त आणि मग बॅगमध्ये टाकलं. आणि इथे भाजीपाला पण मी काढून ठेवला होता, म्हणजे आईने सगळा भाजीपाला वगैरे दिला होता, मी बांधून ठेवलं. आणि हे जे मसाले दिसत आहेत ते मसाले नाहीत ॲक्च्युली, ते आहे काय मी विसरले बघा त्याच्यामध्ये काय होतं आता, कारण हा व्हिडिओ खूप दिवसाचा आहे.
आईस्क्रीम वगैरे करतो ना आपण, त्याला काय म्हणतो त्याचं पावडर ते. आणि हे एंगेजमेंटला नवरीकडून दिलेली शिदोरी म्हणजे सोनपापडी, मोतीचूरचे लाडू, हे पण सगळं घेतलं थोडं थोडं खायला. यांना आवडते गोड, मला तर काही जास्त आवडत नाही. हे सोनपापडी आणि हे पण काय होतं काय माहीत, मी विसरले. आणि मग सगळं असं पॅक केलं, कारण की जायचं होतं माझ्या माहेरी, कारण मला तिथं जास्त वेळ बसायचं म्हणजे थांबायचं होतं. त्यामुळं मी म्हणलं जायच्या अगोदरच पॅक करते सगळं. मग पॅक करता करता थोडंसं खात पण होते. आणि ह्याच डब्यामध्ये म्हणलं आपण मोतीचूरचे लाडू वगैरे सगळं टाकून घ्या. मला आवडतात लाडू, एवढं पण नाही आवडत कारण मी गोड जास्त नाही खात मला. आणि मी हे व्हिडिओ बनवत होते, मी यांना विचारत होते बास का तुमच्यासाठी, बघा हे, कारण की हेच खातात गोड, मला तर एवढं काही आवडत नाही त्यामुळं. आणि मग ह्या डब्यामध्येच मी असे लाडू आणि सोनपापडी पॅक करून घेतली. आणि हा चिवडा होता, चिवडा पण टाकून घेतला. आणि दुसरं पण भरपूर सारं होतं, ते करंजा, परत दुसरे पण कोणते तरी लाडू वगैरे होते, ते काही एवढं घेतलं नाही. आणि आत्ता हे बोलले एवढं घेते तू ह्या बॅगमध्ये, आता बॅग उचल, तुलाच बॅग उचलून घ्यायला लावतो. आणि मी बॅग उचलून दाखवते, मला अजिबात बॅग उचलता येत नव्हती कारण एवढं जड ओझं झालं होतं त्याच्यामध्ये. आणि नंतर आणखी परत काहीतरी टाकायचंच बाकी होतं. आणि मग इकडे आमच्या आईची देवपूजा चालू होती. मग म्हणलं त्यांची देवपूजा वगैरे होईपर्यंत मी माझा एक ड्रेस नेला होता. आणि आमच्या घरी मशीन आहे त्यामुळं मग मी म्हणलं मी ह्या ड्रेसची चांगली फिटिंग करून घेते, कारण थोडा लूज होत होता मला. मग हा ड्रेसची फिटिंग वगैरे करून घेतली. आणि मला मशीन पण चालवता येते, तशी मी हुशार आहे खूप, सगळंच करता येते. स्वतःची तारीफ स्वतःच करते, दुसरं कोणी करत नाही म्हणून. असं काही नाही, माझे आहो पण माझी तारीफ करतात. आणि मग चांगली शिलाई वगैरे मारून घेतली टॉपवर आणि पॅन्टीवर, कारण पटापटा आवरून मला जायचं होतं. आणि इकडे खूप जास्त पैसे घेतात, 70 रुपये घेतात फक्त ड्रेस फिटिंग करायचे. त्यामुळं म्हणलं चला आपल्या घरीच मशीन आहे तर ड्रेस घेऊन जावं तिकडं आणि शिलाई वगैरे मारून घेऊन यावं आपल्यासोबत. आणि माझी सुरू होती गडबड करणं, कारण की मला पट्टापट्टा सगळे कामं आवरून निघायचं होतं. असं वाटत होतं कधी पटकन मी आवरते आणि कधी मी जाते माझ्या घरी, म्हणजे माझ्या माहेरी. माझं घर तर हेच आहे आत्ता. आणि हे बघा कसे स्लो मोशनमध्ये व्हिडिओ काढतायत. आणि मला पण एवढं परेशान करत होते, 5 मिनटाच्या कामाला मला 15-20 मिनटं लावले. हां असं फिरव, हां आता तसं पकड. मी म्हणलं पटकन करू द्या मला. आणि मी ज्या दिवशी आले त्या दिवशी माझं वेट होतं 59 आय थिंक. आणि आज माझं वेट, आता जायचा दिवस आला आहे तर चला मोजूयात वेट. तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, लॉंग व्हिडिओमध्ये. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल ना तुम्ही तर नक्की माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघा. आणि नाही 58 आय थिंक होतं माझं. आणि आता बघा माझं 60 झालं फक्त 2 दिवसामध्ये, कारण मी हिंगोलीला गेलं की माझं वजन 100% वाढतं, म्हणजे वाढतं काय माहिती काय ते, पण वजन वाढतं माझं. आणि आत्ता झाले माझं 60.15. आणि वजन मोजलं आणि मस्त वरती गेले, पटकन अशी तयार झाले माझ्या मम्मीकडे जाण्यासाठी. पण मम्मी तर काही नव्हती, ती गेली होती माझ्या मावशीकडे, कारण की मावशीच्या मुलाचं लग्न होतं. त्यामुळं मी पटकन तयार होऊन बसले, पण आईंचं होतच नव्हतं पटकन. आणि हे बघा हे खाली जाऊन हॉर्न वाजवत आहेत, चल बाई लवकर, किती वेळ झाले. मग म्हणलं चला मी तर अगोदर जाते, आई येतील त्यांचं मागून. मग मी माझं पटकन निघले. आणि आमच्या माय पण येणार होत्या, माय म्हणजे आईच्या आई. तर आम्ही असं बसलो, आईला म्हणलं हाय करा, तर बघा कशा हाय करतायत. ह्या आहेत आमच्या आई. आणि आईला पण मी बोलले हाय करा आई, तर आई पण हाय करतायत. मग आम्ही गेलो आणि मग एका जागी थांबलो होतो, कारण की थोडंशी ॲपल आणि दुसरं काही पेढा आणि सोनपापडी वगैरे घेतली होती आम्ही. तर माय बघा कशा फोटो, मी म्हणलं थांबा तुमचा फोटो व्हिडिओ करते, तर लगेच पदर काढला, हातबीत खाली गेला आणि पोज द्यायला लागल्या. आणि मी खूप जास्त खुश आहे, बिकॉज मी माझ्या घरी जाणार आहे, म्हणजे माझ्या माहेरी. तर आम्ही मस्त असे शेत बघत गेलो. मी आमच्या माहेरी म्हणजे
आणि आय एम सो हॅप्पी बरं का. आणि मला जाता जाता एवढी झोप येत होती, काय माहिती काय होते ते. आणि ही इथं मी 5वी ते 10वी शाळेत होते, ह्या शाळेमध्ये होते मी 5 वर्ष. आणि गेलो होतो आम्ही आमच्या गावी. हे बघा असं पाटी बॅनर काय असते ते लावलेलं आहे. आणि आई तर झोपून गेल्या होत्या आणि माय बघा कशा पकडून बसल्यात गाडीमध्ये. हे आहे आमचं घर. तर आम्ही गेलो, मग पाय वगैरे धुतले आणि हे आहे माझ्या बाबांचं घर. मग इथे माय बसली होती, माझी आजी. आणि हे इकडं आमच्या आजी आणि आई काकू होती. मग आम्ही बसलो थोडा वेळ, म्हणजे बोललो आजीला, कारण माझे आजोबा एक्सपायर झाले. तर मग ती रडत होती. मग असंच थोडा वेळ बसलो होतो आम्ही. मग नंतर देवाला वगैरे गेलो, पाया पडायला देवाच्या. मग जेवायला वगैरे केलं होतं काकूनी, ताईनी. ताई म्हणजे माझ्या मधल्या काकूला आम्ही ताई बोलतो. मग आम्ही वरती गेलो माळावर बोलतात इकडे, दत्तात्रेयाच्या मंदिरामध्ये गेलो. मग तिने उपार वगैरे घेतला होता देवाला दाखवायला. आणि मग घरी आलो आम्ही, जेवण वगैरे केलं. एवढा उशीर होत होता, 5:30 वाजत होते. आणि आमची गाडी होती 7 वाजता. मग बरं झालं म्हटलं सकाळी बॅग वगैरे आवरून. आणि परत जाताना मला तर रडायलाच येते. आत्ता पण मी गेले माहेरी, आणि माहेरावरून जेव्हा मी हिंगोलीला जाते ना, म्हणजे माझ्या सासरी, तर मला काय माहिती रडायलाच येते. अजिबात जावं वाटत नाही, पण ठीक आहे, जावं लागतं आता प्रत्येकच मुलीला. मग घरी आले आणि पटकन चेंज केलं. आणि मग आई बोलल्या, बॅग तर पॅक केलेली होती. मग सगळ्यात पहिले देवाचं दर्शन वगैरे घेतलं. आणि मग मी म्हणजे दरवेळेस आई बोलतात गावाला वगैरे जायचं असलं अगोदर देवाच्या पाया पडायचं, नंतर सगळ्यांच्या. मग आईच्या पण पाया पडले, त्यांना पण बाय बाय केलं. मग आईच्या पण पाया पडले आणि आईला पण बाय केलं. आणि हे इथे काहीतरी बोलले मी, आता विसरून गेले, आणि म्हणून आम्ही एवढं हसत होतो. मग आई पप्पा सगळेच आले होते आम्हाला सोडायला. इथं माझा भैया पण आला होता. मग आम्ही आमचं सामान वगैरे टाकलं ट्रॅव्हल्समध्ये आणि मग निघालो आम्ही पुण्याला येण्यासाठी. खूप मला तर अजिबात येऊ वाटत नव्हतं. एक तर मला पुण्याला पण जास्त करमत नाही, पण यावं लागतं, काय करणार. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.